tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. वेगामुळे विद्युत पुरवठा खंड होताना दिसतोय. सध्या मैदानाच्या आत चांगला सुरू आहे आणि एक चांगला फटका टोळाला जातोय. चेंडू मिडविकेट पट्ट्याबाहेर. वाघोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा या दोघांमध्ये आता एक चांगला चेंडू पडताना दिसलाय. नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पराभूत संघाला सुद्धा पराभूत केलं जाते. सन्मान चिन्ह दिलं जाते. पराभूत संघाला सन्मान चिन्ह दिलं जाते आदरणीय नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. सध्या इथे आपल्याला बघायला मिळते षटक पहिलं सुरू असताना शेवटचा चेंडू शपथ क्रॉस झालाय. लॉंग लेग पट्ट्यामध्ये चेंडूला टोळावलाय. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि दॅट्स अ फॉल. काय घडामोडी घडतात. किसन गोलंदाजी मार्गावर आलाय. शॉट ऑफ प्लेन डिलिव्हरी डावी इष्टीच्या बाजूला चेंडू वळताना आपल्याला दिसलाय आणि पंच आशुतोष व्यवहारे सरांचा इशारा आलाय. हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धावकरण आपल्या समोर नेहमीच येत असतात. पुन्हा शॉट ऑफ प्लेन डिलिव्हरी. चेंडूला खेळायचा होता अगोदर ऑन साईडला. चेंडू ऑफच्या दिशेने कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये जळ सुटलाय आणि त्याचा फायदा नेहमीच ही उदाहरण आम्ही देत असते आणि सूत्र जे आहे ते नेहमीच आम्हाला उल्लेख करावा लागते. ऑन साईडला चेंडूला टोळावलाय. चेंडू मिडविकेट पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जळ देऊन फलंदाज बाद झालाय सुद्धा आणि त्या सगळ्यामध्ये मागणी केली जाते की आमचा सुद्धा विवाह एखाद्या चांगल्या व्यक्ती बरोबर व्हायला हवा आणि जीवन चांगलं सुधारायला हवं. सध्या या चेंडूला हवेमध्ये टोळावलंय आणि याच दरम्यान की तरफ जाएंगे इसके गेंद के बाद जो की वापस आएंगे. किसन गोलंदाजी मार्गावर जो हॅट्रिक वर आलाय. अजय आणि निलेश फलंदाज आहेत. चेंडूला बॅकफुटला जाऊन टोळावलंय. कव्हरच्या दिशेने स्लीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलाय आणि याच दरम्यान दुसरी धाव काही रोखली जाणार नाही आणि हॅट्रिकची संधी होतात काही महिलांद्वारे आणि पिंडींवर पेल्याची पानं फुले आणि दुधाचा अभिषेक सुद्धा केला जातोय. आणि याच दरम्यान नेमकं काय घडतंय. जाळी फाटेल दिसत आहेत आणि मासे सडकताना दिसत आहेत प्रचारचे. निश्चित मागाचीच मिनिट झाला नाही. आमच्यापर्यंत निश्चितच नाव येतील या महत्वपूर्ण गुल्लेखकासाठी. एक अतिशय चांगला चेंडू आहे आणि याच दरम्यान जिस तक रोकते तो बहुत बड़ी बात होगी फील्डिंग करने वाली टीम के लिए. गोलंदाज नागेश आणि दरम्यान बेट केले. लेट कटचा फटका बघायला मिळाला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला 38 संघासाठी बनवलाय. त्याच्यानंतर निलेश यांनी 4 धाब्यांवर आतापर्यंत खेळतोय. हा फ्लाईट 8 चेंडू होता. जर यॉर्कर पद्धतीने पडला असता आता चेंडू आदळला होता. बॅटच्या कड लागून गेलेला होता असं चित्र दिसले आणि आज कल से ये देखिए आगाज होगा. बघूया पुढचा चेंडू. या चेंडूला वेट केले. इनटू द गॅप टोळावले आणि याच दरम्यान लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर चेंडू निघून गेलाय. आमचे फलंदाज फटक्यांची वाट बघतात. रिक्षाची वाट बघत नाही. मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये टोळावलाय. फटक्याला एकदा मिळाली. दुसरी धाव घेतली जाईल. खराब क्षेत्ररक्षण. धाव संख्येत बदल झाले एकंदरीत. पुढचा चेंडू. व्हॉट अ स्ट्रोक. ब्रिलियंट स्ट्रोक. गोइंग गॉन. 6 रन. नो चान्स फॉर द फिल्डर. बिग इनिंग मधील हा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा क्रॉस सफल झालाय. बॅकच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित आला नाही. दरम्यान काय घडले. वाईचा इशारा पंचांचा आलाय कारण एक धाव पण पूर्ण केली होती. या आणि आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. बहुत अच्छी गेंद खूब जोरते के साथ हवा में गेला. गेंद बॉडी लड़के बाद 6 रन. ईट का जवाब पत्थर से देने की कोशिश. सर तुम्ही 2 मिनिटं थांबायचं प्लीज. वाघोबा कसराळी काय निर्णय घेतलाय तो आमच्यापर्यंत पोहोचू दे. आता पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यात जातोय. एक धाव तर मिळते. धावसंख्या 7 होते. एकूण आपण इथे आलेला आपल्याला काय वाटतं. इथे बऱ्याच दिवसापासून मला उत्सुकता होती आणि माझे साडू म्हणजे जयेश माळी तालुक्यात सुद्धा एवढे मॅचेसचं आयोजन असतं पण एवढं चांगलं आयोजन मी कुठेच बघितलं नाही. ते जे एका खाली गावाने यार खेलने की जिम्मेदारी इस बार किसन की होगी. अच्छी गेंद खूबसूरती के साथ हवा में खेला. गेंद लॉन्ग ऑफ की तरफ तेजी के साथ जाते हुए 1 रन पूरा किया. तो जीतने के लिए 40 रनों की जरूरत है. प्रमोद
20 रन। एक बार राइट ओवर द विकेट, अच्छी गेंद हो, बहुत ही करीबी मामला हो सकता था। गेंद लॉन्ग ऑफ की तरफ सीधे बल्ले से खेल रहे बल्लेबाज, दोनों बल्लेबाज आकर येणार आहे आणि कुठल्या लेंथला आपल्याला खेळायचं आहे। बिल्कुल सही, एक बार फिर देखिए, बहुत अच्छी गेंद नहीं है, ऑफ स्टंप के बाहर जा भागोपने टॉस जीता है। राइट ओवर द विकेट, ये गेंद अच्छी गेंद और कोई खिलाड़ी नहीं, गेंद बॉडी के बाहर 4 रनों के लिए जाते हुए 4 रन। मच नीडेड बॉडी फॉर द बैटिंग साइड, नागेश अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, दोनों तरफ बराबर किया। एक बार फिर राइट ओवर द विकेट, ये गेंद अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंद थी, आगे रखने की जरूरत है। जितना आप आगे रखेंगे शाम के समय में बहुत ही खूबसूरत नजारा देखने को मौका मिल रहा है। अच्छी गेंद, बहुत ही सुंदर, आगे रखिए, फायदा मिलेगा। 9 गेंद जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। शानदार कचमकच वाला मुकाबला। राइट ओवर द विकेट, कदमों के साथ दौड़ना शुरू किया, पैड पर गेंद आगे रखा, एक बार फिर फायदा मिलता हुआ। 8 गेंदें 13 रनों की जरूरत है, जितना आगे रखेंगे उतना वक्त है। एक बार फिर देखिए, ऑफसाइड पर 4 रन, 3 कदमों के साथ दौड़ना शुरू किया, अपर को पार किया, अच्छी गेंद, ताराबंदी में आगे रखा, बैकफुट पर खेलने की कोशिश, मौका बनता हुआ और क्या छूटता हुआ। मेरे हिसाब से हमारे राइट साइड पर छोटे छोटे बच्चे हैं, कहते हुए ये लॉलीपॉप है। महत्वपूर्ण मुकाबला, राइट ओवर द विकेट, कदमों के साथ दौड़ना शुरू किया, बैकफुट पर खूबसूरती के साथ ड्राइव किया, गेंद एक बार फिर गैप में जाते हुए 1 रन पूरा किया, लेने का प्रयास, लेकिन अच्छी गेंदबाजी इस ओवर में, खराब थ्रो है और 1 रन मिलता हुआ। इस क्रिकेट में बहुत ही खराब फील्डिंग होती हुई 3 रन मिले हैं। जहां केवल 2 रन मिलने चाहिए वहां केवल एक बार फिर संघर्ष चलता हुआ। 6 गेंदे 8 रनों की जरूरत। ऑफ साइड पर देखिए, अब कुल मिलाकर 4 खिलाड़ी। अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद थी, सुंदर गेंद, जितना आप आगे रखेंगे उतनी ज्यादा तकलीफ होगी, क्योंकि बाकी टक्कर चलती हुई 5 गेंदे 9 रनों की जरूरत है। खराब गेंद, पैड पर शॉट की गेंद हवा में है और विकेट गिरता हुआ, फिर भी विकेट गिरा है। विकेट नहीं, बाद बीच मैदान पर आए हैं, बहुत बड़ा मौका है। यहाँ हीरो भी बन सकते हैं, जीरो भी बन सकते हैं, शेर भी बन सकते हैं, ढेर भी बन सकते हैं। 4 गेंदे 8 रनों की जरूरत है। राइट ओवर द विकेट, अगली गेंद अच्छी गेंद, 2 रन लेने की कोशिश करेंगे, देखते 1 रन पूरा किया है और इसी तरह से 2 रन मुकम्मल, बहुत ही आसानी से 2 रन पूरे होने वाले हैं। थर्ड बैक, बैकवर्ड पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ है। राइट ओवर द विकेट, कदमों के साथ बहुत अच्छी गेंद और यहाँ विकेट गिरने की संभावना, 2 रन की विकेट गिरा। 2 गेंदें जीत, ऑन साइड पर 5 खिलाड़ी, 3 कदमों के साथ दौड़ना शुरू किया और बहुत ही सुंदर गोल कर दिया खूबसूरती के साथ। अच्छी गेंदबाजी, एक बार फिर गाना बजता हुआ, कमाल दीजिए सकता है। राइट ओवर द विकेट, ये गेंद अच्छी गेंद, हवा में फील्डर मौजूद है और कैच लगा गया। शानदार